17 जुलै 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणातील जिंद येथे भारताची पहिली स्वदेशी हायड्रोजन ट्रेन नमो ग्रीन रेलचे लोकार्पण झालं। पण हायड्रोजन ट्रेन म्हणजे नेमकं काय, ती कशी काम करते, जगात याचा इतिहास काय आणि भारताने हे तंत्रज्ञान कसं विकसित केलं, आज आपण याची पूर्ण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी प्रियांका पालकर आणि तुम्ही सगळे पाहताय द फ्रीडम कॉलम। सामान्य ट्रेन दोन प्रकारच्या असतात। डिझेल ट्रेन इंजिनात डिझेल जाळून चालते, ज्यामुळे धूर आणि प्रदूषण होते। इलेक्ट्रिकल ट्रेन ओव्हरहेड वायर मधून वीज घेते, पण फक्त विद्युतीकरण झालेल्या मार्गावरच चालू शकते। हायड्रोजन ट्रेन ही तिसऱ्या पिढीची ट्रेन आहे। यात ट्रेनवर हायड्रोजन गॅसच्या सिलेंडर्स मध्ये साठवला जातो। फ्युएल सेल नावाच्या उपकरणात हायड्रोजन आणि हवेतल्या ऑक्सिजनची रासायनिक अभिक्रिया होते, यातून वीज तयार होते जी ट्रेन चालवते। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त पाण्याची वाफ बाहेर पडते, कार्बन डायऑक्साइड किंवा धूर अजिबात नाही, म्हणून याला शून्य उत्सर्जित ट्रेन म्हणतात। हे तंत्रज्ञान हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट म्हणून ओळखलं जातं। ट्रेन स्वतःची वीज तयार करते, ज्यामुळे ज्या मार्गावर ओव्हरहेड वायर नाही तिथे ही ट्रेन स्वच्छपणे धावू शकते। आता जरा जगाच्या इतिहासाकडे वळूया। हायड्रोजन ट्रेनची कल्पना नवीन नाही, पण व्यावसायिक यश 2010च्या दशकात मिळालं। 2006 मध्ये जापानच्या पूर्व जपान रेल्वेने पहिली हायड्रोजन रेल कार विकसित केली होती, पण ती प्रायोगिक स्वरूपाची होती। 2016 मध्ये जर्मन कंपनी ऑलस्टामने कॉराडिया आयटलिंग हे जगातील पहिले व्यावसायिक हायड्रोजन पॅसेंजर ट्रेनचे प्रोटोटाइप दाखवले होते। 2018 मध्ये जर्मनच्या लोअर सॅक्सनी भागात या ट्रेनने जगातील पहिली व्यावसायिक हायड्रोजन ट्रेन सेवा सुरू केली होती। आजही ही यशस्वीपणे चालते। सध्या जर्मनी, जपान, चीन, फ्रान्स, अमेरिका, कॅनडा या देशांमध्ये हायड्रोजन ट्रेनने प्रयोग किंवा सेवा सुरू केल्यात। भारत आता या यादीत सामील झालेला आहे। भारताचा हा प्रवास पाहूया। भारतीय रेल्वेने राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत हा प्रकल्प हाती घेतला। नमो ग्रीन रेल ही 10 डब्यांची ट्रेन आहे। त्यात 1200 किलोवॅट क्षमतेचे हायड्रोजन फ्युएल सेल प्रोपल्शन सिस्टीम आहे। कमाल वेग 75 किलोमीटर प्रति तास आहे, तर डिझेल स्पीड 110 किलोमीटर प्रति तास आहे। प्रवासी क्षमता सुमारे 2600 आहे। ही ट्रेन सध्या हरियाणातील जिंद ते सोनीपत या 89 किलोमीटरच्या मार्गावर पायलट प्रोजेक्ट म्हणून चालणार आहे। 17 जुलै 2026 रोजी पंतप्रधान मोदी यांनी जिंद स्टेशनवरून ही ट्रेन ध्वजांकित केली होती। ही ट्रेन इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्याने भारतीय तंत्रज्ञानाने विकसित केली गेली होती। मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचे हे उत्तम उदाहरण आहे। आता याचे फायदे समजून घेऊया। पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे शून्य कार्बन उत्सर्जित, ज्यामुळे पर्यावरण स्वच्छ राहते। दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे डिझेल आयातींवर अवलंबित कमी होईल, यामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा वाढेल। तिसरा फायदा म्हणजे विद्युतीकरण नसलेल्या अनेक मार्गांवर ही ट्रेन उपयुक्त ठरेल। भारतात अजूनही अनेक रेल्वे मार्ग डिझेल इंजिनवर चालतात। चौथा फायदा म्हणजे प्रवास अधिक शांत आणि स्वच्छ होतील। पाचवा फायदा म्हणजे भविष्यात ग्रीन हायड्रोजन उत्पादन वाढल्यास हे तंत्रज्ञान अधिक स्वस्त आणि व्यापक होईल। अर्थात काही आव्हानही आहेत। सध्या हायड्रोजनचे उत्पादन आणि स्टोरेज महाग आहे। रिफ्युएलिंग साठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर अद्याप पूर्ण विकसित झालेलं नाही। फ्युएल सेल तंत्रज्ञानाची किंमतही अजून कमी होणे बाकी आहे। पण राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत भारताने 50 लाख टन ग्रीन हायड्रोजन उत्पादने लक्ष्य वेधले आहे। या पायलट प्रोजेक्टच्या यशानंतर आणखी अनेक मार्गांवर हे तंत्रज्ञान विस्तारण्याची शक्यता आहे, विशेषतः दूरदूरच्या आणि वारसा असलेल्या मार्गांवर। मित्रांनो, नमो ग्रीन रेल ही फक्त एक ट्रेन नाहीये, आत्मनिर्भर भारत आणि हरित भविष्याकडे वाटचाल दर्शवते। जग जिथे हायड्रोजन तंत्रज्ञानाचा प्रयोग करतायत, तिथे भारताने आता प्रत्यक्षात उतरून दाखवलंय। हे विकसित भारताचे प्रतीक आहे।